ग्रामीण भागात भाजपची मोठी मुसंडी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलाय। बारा जिल्हा परिषदांपैकी 7 ठिकाणी भाजपला बहुमत किंवा सर्वाधिक जागा मिळाल्या आणि 12 जिल्हा परिषदेत 225 जागा तर पंचायत समितीमध्ये 459 जागा मिळवत भाजपनं सर्वच पक्षांना मागे टाकलं। एकेकाळच्या चौथ्या क्रमांकाच्या पक्षाने पहिल्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे। पण प्रश्न असा आहे, भाजप जी पूर्वी शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष मानला जायचा, तो आज ग्रामीण महाराष्ट्रात इतका मजबूत कसा झाला? नमस्कार, मी विहंग ठाकूर। महाराष्ट्रात शहरी ग्रामीण अशी लोकसंख्या 50-50% विभागली आहे। त्यात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रावर आधारित राजकारण प्रभावी राहिलं, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणावर शेती, सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँका यांचा प्रभाव राहिला। ग्रामीण भागात जातीचा प्रभावही राजकारणावर असतो। ग्रामीण नेतृत्वही स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकतं। पूर्वी ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं। भाजपाकडे त्या काळात शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं। गाव पातळीवर भाजपचं संघटनात्मक कॅडर मजबूत नव्हतं। सहकारी संस्थांवर नियंत्रण नव्हतं। ग्रामीण पातळीवर सहकारावर प्रभाव टाकेल असे नेतेही कमी होते। 2010 नंतर भाजपने आपल्या राजकीय रणनीतीत मोठा बदल केला। या काळात पक्षासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले होते। मराठा वर्चस्वाला थेट आवाहन न देता गैर मराठा ओबीसी समाजाला कसं जोडायचं आणि गावागावात संघटन कसं उभं करायचं, या प्रश्नांची उत्तरं शोधताना भाजपने एक नवीन दिशा स्वीकारली: सोशल इंजिनिअरिंग आणि संघटन विस्तार। माधव हा एक सामाजिक राजकीय समीकरणाचा फॉर्म्युला आहे। मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी हे समाज घटक संख्येने मोठे, राजकीय सत्तेतून दीर्घकाळ वंचित राहिलेले आणि मराठा वर्चस्वाबाबत असंतोष असलेले होते। भाजपने या समाज घटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। हिंदुत्वाच्या चौकटीत सामाजिक न्याय हा मुद्दा जोडण्यात आला। मराठा समाजाशी थेट संघर्ष न करता पर्यायी सामाजिक गट उभा करण्याची रणनीती आखण्यात आली। याचा परिणाम असा झाला की भाजपचा ग्रामीण मतदार वर्ग विस्तारला आणि पक्षाचं शहरी भागावरचं अवलंबित्व कमी झालं। भाजपला हे स्पष्टपणे उमजलं होतं की ग्रामीण भागात पक्षापेक्षा नेता अधिक प्रभावी ठरतो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी स्वतःचा मतदारसंघ, सहकारी संस्थांवरील प्रभाव, स्थानिक पातळीवरील सामाजिक वैधता हे सगळं भांडवल भाजपसोबत आणलं। यामुळे भाजपला थेट जमिनीवर मजबूत पकड मिळाली आणि विरोधी पक्षांची ग्रामीण पातळीवरील ताकद कमकुवत झाली। भाजपने कल्याणकारी योजना केवळ घोषणा म्हणून न ठेवता त्या प्रत्यक्षात राबवून दाखवल्या। घरकुल योजना, पीक विमा, रस्ते बांधणी आणि सिंचन प्रकल्प यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करण्यात आली। भाजपच्या केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमधील समन्वयामुळे या योजनांचा लाभ थेट गाव पातळीपर्यंत पोहोचू लागला। भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठा विस्तार केला। बूथ समित्या मजबूत केल्या, गाव पातळीवर प्रमुख नेमले आणि डेटा आधारित प्रचारावर भर दिला। तसंच धार्मिक कार्यक्रम, ग्रामोत्सव आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे भाजपची नाळ हळूहळू ग्रामीण भागाशी जोडली गेली। ती गावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग बनली। भाजपने ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी समाजातील चेहरे पुढे आणत नेतृत्वात बदल घडवून आणला। यामुळे शहरी पक्ष अशी असलेली प्रतिमा हळूहळू मागे पडली। ग्रामीण आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष अशी ओळख निर्माण केली। ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची झालेली वाढ ही केवळ एखाद्या निवडणुकीपुरती मर्यादित असलेली लाट नाहीये, तर राज्यातील राजकीय रचनेत झालेला मोठा बदल आहे। माधवसारखं सामाजिक समीकरण, ग्रामीण पातळीवरील प्रभावी नेत्यांचा समावेश, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मिळालेलं यश, कल्याणकारी योजना आणि संघटनात्मक विस्तार या सगळ्या घटकांमुळे भाजप शहरी पक्ष या प्रतिमेतून बाहेर पडत हळूहळू ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा दावेदार पक्ष बनलाय
आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निकालांनी ते अधोरेखित केलंय. हा बदल दीर्घकाळ टिकेल का, की हा केवळ सध्याचा राजकीय टप्पा आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.